मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा, मात्र ही फक्त भूमिका निर्णय नाही, संजय राऊत यांचं हे सूचक विधान। युती करताना राज ठाकरे काँग्रेसची सावरकरांबद्दलची भूमिका काय हे नक्की विचारतील। राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या चर्चांवर सामंतांची ही प्रतिक्रिया। उदय सामंत शरद पवार यांच्या भेटीला उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल। उपमुख्यमंत्री शिंदेंची आणखी एक योजना बंद झाल्याची चर्चा, आनंदाचा शिधा। यानंतर आता माझी शाळा योजनेत कोणतीही घोषणा न करण्यात आल्यानं चर्चा। योजना बंद करणारं हे चालू सरकार, सगळ्या योजनांचा भंपकपणा हा जनतेपुढे मांडू। बंद पडलेल्या योजनांची नावं ट्विट करत अंबादास दानवे यांचा फडणवीसांसह शिंदेंना टोला। सरकार चालवताना प्राधान्याचे विषय विचारात घ्यावे लागतात। शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज दिल्यानं तिजोरीवर ताण, सरकार पुन्हा सर्व सुरळीत सुरू करेल। बंद योजनांबाबतच्या प्रश्नावर दरेकरांची प्रतिक्रिया। पुण्यात दंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, महायुतीमध्ये दंगा नको, दंगेकरांना सांगितलं गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही। दंगेकरांच्या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। रवींद्र दंगेकर यांची आज पत्रकार परिषद, माझ्याकडे आणखी मसाला, पत्रकार परिषदेत संपूर्ण माहिती देणार। दंगेकरांची ही प्रतिक्रिया। अजितदादा आणि भाजपच्या काही घटकांमुळे पुणे गुंडांचं माहेरघर, संजय राऊत यांची ही टीका। नाशिकमधील गोळीबार प्रकरणातील मामा राजवाडेची पोलीस कोठडी आज संपणार। मामा राजवाडे आणि इतर आरोपींना आज न्यायालयामध्ये केलं जाणार हजर। शाळा महाविद्यालयात संघाच्या कार्यक्रमांना बंदी घाला, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांचं मुख्यमंत्री के सिद्धरामय्या यांना पत्र। देशहिताचे कार्यक्रम होत असल्यास कुणाच्या पोटात दुखण्याचं काम नाही, प्रियांक खरगे यांच्या मागणीनंतर दरेकरांची ही टीका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत अमरावतीमध्ये आज भाजपची विभागीय बैठक। आगामी स्थानिक निवडणुकांसह शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा। शरद पवार भाकरी फिरवण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल होणार, सूत्रांची माहिती। युवक प्रदेश अध्यक्षपदी रोहित पाटलांच्या नियुक्तीची शक्यता। यवतमाळमध्ये खोकल्याचे औषध घेतल्यानंतर 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू, औषधाचे नमुने प्रयोगशाळेत दिले, अहवालाची प्रतीक्षा। कोल्ड्रिफ्ट कप सिरप प्रकरणी चेन्नईमध्ये ईडीकडून 7 ठिकाणी छापेमारी, तर कप सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू, श्रीसन फार्माशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घराची ईडीकडून झडती, सूत्रांची माहिती। भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत आज मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा देखील मोर्चाला पाठिंबा। जरांगे सरड्यासारखे 10 वेळा भूमिका बदलतात, कधी हैदराबाद गॅझेट तर कधी सरसकटची मागणी करतात, विजय वडेट्टीवार यांची जरांगेंवर टीका। निलेश घायवळ प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची विनंती, इंटरपोलकडून मान्य, निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती शोध सुरू। दुबईमध्ये गेलेल्या मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूनं नांदेडच्या शेतमजूर दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। फडणवीसांच्या पाठपुराव्यानंतर शेतमजूर दाम्पत्याला मुलाचं शेवटचं दर्शन मात्र शक्य। नागपूरच्या वानाडोंगरीमध्ये एकाच घरामध्ये 200 मतदार, आमदार मेघेंच्या मतदारसंघातील मतदार यादीत घोळ, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश बंग यांचा हा आरोप। गोसेखुर्द धरणाचे बॅकवॉटर वाढले, त्यामुळे भंडाऱ्याच्या निमगावात बिकट परिस्थिती, शेतात पाणी शिरलं, ग्रामस्थांपुढे धोक्याची स्थिती निर्माण। कल्याणमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद झाल्याचा दावा, कर्मचाऱ्यानं हिंदीमध्ये बोलण्यास नकार दिल्यानं गोंधळ, महिलेने मराठी भाषा आणि महाराष्ट्राविषयी अपशब्द वापरल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा। एसटी कर्मचाऱ्यांचे आज आंदोलन, थकीत 4000 कोटींची देणी देण्याची मागणी, तर कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांचाही आंदोलनाचा इशारा। अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 5 महिन्यांमध्ये 22 जणांचा मृत्यू, तर 5697 घरांची पडझड, सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यात झाल्याचा अहवाल। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।